नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आणखीन एक इंटरेस्टिंग सेशन स्टार्ट होतोय अँगल अँड इट्स मेजरमेंटचा, जो आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केली होती मागच्या सेशनमध्ये. काही प्रॉब्लेम्स पण घेतले होते. त्यानंतर आता आपण प्रोसीड करतोय नेक्स्ट प्रॉब्लेम्सला. काल आपण प्रॉब्लेममध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट स्टडी केलेला आहे, कन्व्हर्जन ऑफ डिग्री टू द रॅडियन अँड रॅडियन टू द डिग्री. आता ज्यावेळेस तुम्ही कन्व्हर्जन ऑफ डिग्री टू रॅडियन किंवा रॅडियन टू द डिग्री करताय तर इम्पॉर्टंट स्टेप काय, आपल्याला कोणता मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. आता जर पाहिलं आपण कन्वर्ट डिग्री टू द रॅडियन करतोय म्हणजेच आपलं मल्टिप्लाय कशाने करावं लागेल, पाय बाय 180 न. आणि ज्यावेळेस आपण डिग्री टू रॅडियन करतोय आपलं मल्टिप्लाइंग कशाने करावं लागेल, 180 अपॉन पाय. म्हणजे हा एक इम्पॉर्टंट तिथे मी ब्लॉक लिहून घेतोय, डिग्री टू दी रॅडियन. डिग्री टू दी रॅडियन कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, समजा हा x डिग्री आहे इंटू पाय बाय 180 आणि रॅडियन टू दी डिग्री, तर त्यावेळेस तुम्हाला हा x रॅडियन मध्ये असेल इंटू 180 अपॉन पाय हे मल्टिप्लाय करा. म्हणजे हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट आपला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे. तुम्ही जर पाहिला का आपण जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्याच्या पुढचे प्रत्येक स्टेप्स मध्ये तुम्हाला ती स्टेप्स इथं फॉलो करायचे. आता तुमच्या स्क्रीन समोर पहिला प्रॉब्लेम दिसतोय, इन ट्रायंगल एबीसी मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 2 पाय बाय 3, मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 45 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ अँगल सी इन द बोथ सिस्टम्स. म्हणजेच काय, एक ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी. हा ट्रायंगल आहे ए बी सी, मेजर ऑफ अँगल किती इथं 2 पाय बाय 3, इथे किती आहे 45 डिग्री, हा रॅडियन मध्ये आहे. आणि तुम्हाला हे फाइंड करायचे बोथ इन द डिग्री अँड द रॅडियन. आता जर पाहिलं आपण ज्यावेळेस मी तुम्हाला मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं एखाद्या अँगलची ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल जर होत असेल तर ते केव्हा होते, वेन बोथ अँगल्स आर इन द सेम सिस्टम. म्हणजे डिग्री असेल तर डिग्रीमध्ये, रॅडियन असेल तर रॅडियनमध्ये, डिग्रीचं रॅडियनमध्ये, रॅडियनच्या डिग्रीमध्ये असं ऍडिशन सबट्रॅक्शन होत नाहीये. आता जर पाहिलं वेन वी आर लुकिंग टू द फिगर, ट्रायंगल म्हटलं आहे म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी दॅट इज इक्वल टू हाऊ मच. अरे बाबा किती असते एका अँगलची बेरीज, एका ट्रायंगलची पूर्ण अँगलची बेरीज किती असते, 180 असते. हे आपण कधी शिकलेलं आहे, मागच शिकलेलं आहे, कधी 8वी 9वी 10वीला शिकलेलं आहे. पण हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि जसं येईल आपण तसं आपण हे रिवाइज पण करणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ट्रायंगल दिलाय म्हणजे लगेच डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे की त्याची बेरीज किती असायला पाहिजे पूर्ण अँगलची. जर तुम्ही सम केलात तर ती असेल तुमची 180 डिग्री, म्हणजे ए बी प्लस सी दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. आता पण इथे तुम्हाला मेजर ऑफ अँगल किती दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल किती दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल 2 पाय बाय 3 रॅडियन आहे, मेजर ऑफ अँगल बी किती आहे 45 डिग्री आहे, बरोबर आहे. म्हणजे मी काय करेन, हा रॅडियन आयदर आय विल कन्वर्ट टू द डिग्री और कन्वर्ट दिस डिग्री टू द रॅडियन अँड जस्ट 180 इट इज मेक इक्वल टू द पाय, किंवा डायरेक्टली तुम्ही याला काय करा डिग्री मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे आता प्रत्येक स्टेप आपण यूज करतोय 2 पाय बाय 3, मला जर इथं डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागेल तर मला कशा मल्टिप्लाय करावं लागेल 180 अपॉन पाय. सो दिस पाय विल गेट कॅन्सल 360 and this become 120 degree. So measure of angle A is 120 degree, measure of angle B is 45. Calculation व्यवस्थित पाहून घ्या, एकदा रिवाइज करून घ्या. पाय गेट कॅन्सल 360 साइड में 120. यस. आता जर आपण व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट अप केली, या इक्वेशन मध्ये मी ते इक्वेशन नाव देतोय 1. तर पाहूयात काय होईल, मेजर ऑफ अँगल A किती आला 120, मेजर ऑफ अँगल B किती आला 45 प्लस मेजर ऑफ अँगल C किती आला 180. ऍडिशन करून घ्या, 120 plus 45 165. Make this correction or any addition subtraction if any wrong you can make the correction there. 180 बरोबर आहे, म्हणजे 120 आणि 40 60 पासून बरोबर आहे. तर मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 180 मायनस 165, so this become 15 degree. Yes, 5. Yes. So this is measure of angle C is equal to 15 degree. This angle I am getting in the degree. बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलंय, इन बोथ सिस्टीम म्हटलंय. बोथ सिस्टीम म्हटलं म्हणजे आपल्याला परत हे कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, रॅडियन मध्ये. टू कन्वर्ट दिस रॅडियन डिग्री टू द रॅडियन वी हॅव टू मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. So this is पाय बाय 12 रॅडियन. म्हणजेच मेजर ऑफ अँगल सी हा किती आला आपला 15 डिग्री और पाय बाय 12 रॅडियन. यू कॅन मेक द ब्रॅकेट अँड यू कॅन जस्ट हायलाइट युअर आन्सर.
समजलं? खूप सोपं आहे. आपण एक एक प्रॉब्लेम जसे सॉल्व्ह करायचं आणखी तुम्हाला इंटरेस्ट येईल. नक्कीच त्याचं प्रॉपरली समजून घ्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करा. सो प्लीज नोट डाऊन दिस. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात आपण. हे पूर्ण प्रॉब्लेम आपण एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करतोय. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक ओपन करा किंवा आपण जे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये पण सर्व डिटेल्स मध्ये दिलेलं आहे. यू कॅन गो थ्रू दॅट. इफ radian measure of two angle are given below. Find radian and degree measure of third angle. First, 5 pi by 9, 5 pi by 180, not 180. Second, 3 pi by 5 and 4 pi by 50. तर प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, तुम्ही रीड करू शकता. इफ द रेडियन मेजर ऑफ टू एंगल्स आर गिवन, फाइंड द रेडियन एंड डिग्री मेजर ऑफ द थर्ड एंगल. If radian measures of two angles, we can write there of triangle are given below. Find the radian and measures of the third angle. बरोबर आहे. आता तुमच्या समोर काय दिलेलं आहे, दोन अँगल दिले, तुम्हाला तिसरा अँगल फाइंड करायचा आहे. तो ट्रायंगल आहे. ट्रायंगल आहे म्हणजे ऑब्वियसली इट इज A B C. If like A is this one, B is this one, so you have to find out the what is the value of the C. So I will take first problem there. Angle of A, measure of angle A equal to 5 pi by 9. Measure of angle B equal to it is 5 pi by 18. So I will just convert this to the degree. So it is 5 pi by 9 into 180 upon pi. This pi will get cancelled. After this is 20, but is 100 degree. So again it is 5 pi by 9. It is 180 upon pi. Pi get cancelled. Again it is getting same. No, something wrong. So this is 18, no? Yes, it is 18. This is 180. It is 18. So this is 10 and this is 50 degree. Yes. समझते हैं? 5 pi by 9, 2, it is 100. Measure of angle B 5 pi by 18. 5 pi get cancel. 18, 10, it is 50. म्हणजे आपला अँगल कोणता फाइंड करायचे, मेजर ऑफ अँगल C. बरोबर आहे. आता जेव्हा तुम्ही मेजर ऑफ अँगल फाइंड सी करताय इन ट्रायंगल ABC, we know the measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C equal to how much? 180 degree. म्हणजे मेजर ऑफ अँगल किती भेटते मला, 100 plus 50 plus measure of angle C फाइंड करायचे. सो दिस इज 180. This is 150 plus measure of angle C equal to 180. So measure of angle C, 180 minus 150, it become 30 degree. बरोबर आहे. पण आपल्याला दोन्ही पण रॅडियन आणि डिग्री मध्ये पण पाहिजे, त्याच्यावर मी काय करतोय, हा परत 30 into pi upon 180. So this is 6. So this is pi by 6. So finally we are getting the answer. Measure of angle C equal to 30 degree and that is equal to pi by 6 radian. So this is your last answer.
गेटिंग सोपे, खूप खूप सोपे आणि खूप असं इंटरेस्ट घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. डेफिनेटली तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम येईल आणि आपल्याला मॅथमॅटिक्स खूप सोपं आहे असं आपण कन्सिडर करू. नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. मेजर ऑफ अँगल किती दिलेला आहे, 3π/5 and measure of angle it is 4π/15. बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण, मी कन्वर्ट करतोय 3π/5 इंटू 180/π डिग्री मध्ये कन्वर्ट करतोय. पाय पाय गेट कॅन्सल, 6 108 and this is 4π/15 into 180/π. Pi get cancelled. 48 डिग्री. बरोबर. तर आता मेजर ऑफ अँगल सी फाइंड करायचे. तर ट्रायंगल एबीसी आहे. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180. मेजर ऑफ अँगल ए मला भेटलं आहे 108 प्लस 48 प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180. सो दिस विल बिकम 156 plus measure of angle C equal to 180. Now this measure of angle C equal to 180 minus 156, 20, it is 24 degree. 24 degree. Convert kara degree to the radian. So 24 into pi upon 180. So it is by 24. Yes, so finally we are getting the answer. It is 2π/15. So 2π/15. So measure of angle C is 24 degree and this is 2π/15 radian. 2π/15 radian. Calculation व्यवस्थित पाहून घ्या. 24/24/3 yes, it is correct. Yes. समजलं. तर आपला अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे. नक्कीच तुम्हाला समजत असेल प्रॉपरली. मेन्शन युअर अंडरस्टँडिंग स्टेटस इन द लाईव्ह चॅट बॉक्स और इन द कमेंट बॉक्स. And if you are not also understanding, that also you can mention. It should be the two-way communication. There is not it is not like that just I am talking in front of you and you are just sitting there and you are not narrating or you are not saying anything. Just what you feeling about this part, at what portion you are understanding. So please mention in the live chat box or in the comment box so that update will get with me. Getting? So please note down this. Next problem we will take. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं होतं की प्रत्येक वेळेस आपल्याला डिग्री टू रॅडियन आणि रॅडियन टू डिग्री याच्या अक्रॉस जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते परफेक्ट होणं गरजेचं आहे. द डिफरन्स बिटवीन नेक्स्ट प्रॉब्लेम द डिफरन्स between two acute angle of right angle triangle is
is 3 pi upon 10 radian. Find angle in degrees. Angles in degrees. Also take the next problem here. The sum of two angle is 5 pi radian and their difference is 60 degree. Find the angles in degrees. Find the angles in degrees. तर आता प्रॉब्लेम तुमच्या समोर आहेत. अंडरस्टँडिंग करून घ्या प्रॉपरली. पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. द डिफरन्स बिटवीन टू ॲक्यूट अँगल्स ऑफ द राईट अँगल्स. म्हणजे इथे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल समजा हा असा असेल, बरोबर आहे. म्हणजे ए बी सी, दिस इज अ 90 डिग्री अँड दीज आर दी ॲक्यूट अँगल्स. ॲक्यूट अँगल्स म्हणजेच आपल्याला त्याच्या अँगलची जी व्हॅल्यू आहे ती ऑब्विसली काय येणार आहे, 90 डिग्री पेक्षा कमी येणार आहे, बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण द डिफरन्स बिटवीन द टू ॲक्यूट अँगल्स, म्हणजे ॲक्यूट अँगल्स इन ट्रायंगल ABC, angle A and angle C are the acute angles and angle B is equal to it is 90 degree, बरोबर आहे. आता जर पाहिलं द डिफरन्स बिटवीन द टू ॲक्यूट अँगल्स म्हणजे अँगल A मायनस अँगल C इज इक्वल टू हाऊ मच, 3 pi by 10 radian. 3 pi by 10 radian. आता जर पाहिलं टोटल अँगलची बेरीज म्हणजे अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ बी प्लस अँगल ऑफ सी इज इक्वल टू हाऊ मच, 180 डिग्री. आणि जर पाहिलं अँगल ऑफ बी किती आहे ठिकाणी 90 डिग्री, म्हणजे अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ सी इज इक्वल टू 180 मायनस 90 दॅट बिकम्स 90 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ ए मायनस सी हा 3 pi by 10 होतोय आणि अँगल ऑफ ए प्लस सी हा काय होतोय 90 डिग्री होतोय. आता हे रॅडियन मध्ये हे डिग्री मध्ये मी काय करेन, हे कन्वर्ट करतोय मी डिग्री मध्ये. सो दिस इज 3 pi by 10 into 180 upon pi. So pi get cancelled and this is 18. So it is I think 18 into 3 it is 54 डिग्री. म्हणजेच मला दोन इक्वेशन भेटतात या ठिकाणी. अँगल ऑफ ए अँगल ऑफ सी इक्वल टू 54 डिग्री अँड अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ सी इक्वल टू 90 डिग्री. आता जर मी दोन्ही ऍडिशन केलं अँगल सी गेट कॅन्सल, दिस बिकम 2 अँगल ऑफ ए इक्वल टू दिस इज 4, इट इज 144. सो अँगल ऑफ ए इक्वल टू इट इज 72 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे मला एक अँगल भेटलेला आहे 72 डिग्री. आता मला दुसरा अँगल सी फाइंड करायचे, मी कोणत्या पण व्हॅल्यू मध्ये पुटअप करतो इथं. सो अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ सी इक्वल टू 90 डिग्री. अँगल ऑफ ए हा 72 भेटला, अँगल ऑफ सी इज इक्वल टू 90. सो अँगल ऑफ सी इक्वल टू 90 मायनस 72. सो अँगल ऑफ सी इज इक्वल टू 18 डिग्री. आता इथं फक्त फाइंड द अँगल्स इन डिग्रीज म्हटलंय. सो अँगल ऑफ ए आणि अँगल ऑफ सी मला भेटले. सो अँगल ऑफ ए इक्वल टू it is 72 degree and angle of C equal to it is 18 degree.
जर रॅडियन मध्ये जरी विचारलं तर तुम्ही परत तिथे कन्वर्ट करायचे तुम्हाला डिग्रीचे रॅडियन म्हणजेच मल्टिप्लाय तुम्हाला करायचे इंटू पाय बाय 180 इंटू पाय बाय 180. जरी नाही विचारलं पण प्रॅक्टिससाठी तुम्ही ते सॉल्व्ह करून घ्या. तुम्ही दोन्ही पण अँगल रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घ्या. जस्ट मल्टिप्लाय विथ पाय बाय 180 अँड राईट युअर आन्सर हिअर. समजलं? इथं प्रॉब्लेम मध्ये फाइंड द अँगल्स इन डिग्रीज एवढंच म्हटलंय, पण तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही आणखी ते रॅडियन मध्ये कन्वर्ट करू शकता. नोट डाऊन करून घ्या, नंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. Next problem, the sum of two angle is 5 pi by and the difference is 60. The sum of two angle is 5 pi by radian and the difference is 60 degree. Find the angles in. Sum म्हटलेलं आहे म्हणजे addition आहे. Let two angles are x and y. आता सम म्हटलंय त्याच्यामध्ये x प्लस y इक्वल टू किती होईल 5 पाय रॅडियन अँड द डिफरन्स x मायनस y इक्वल टू व्हॉट 60 डिग्री. कन्वर्ट करून घ्या अगोदर म्हणजे हा मी काय करेन 5 पाय इंटू 180 अपॉन पाय गेट कॅन्सल सो इट बिकम 5 पाय अँगल इज 5 yes 5 पाय so 5 पाय it is पाय गेट कॅन्सल this become 900 degree. म्हणजेच मला दोन इक्वेशन भेटतात या ठिकाणी x plus y equal to 900 and x minus y equal to 60. So this will be add these two equations, it will get cancelled. So this is 2x equal to it is 960. So x is equal to just divided by 2 4 8 and 0. 960. So 480 is the answer for the x angles. Then put these values in any equation. So x minus y equal to 60. So x minus y equal x is what 480 x is 480 and this is 60. So y equal to 480 minus 60. So this is y equal to किती भेटेल तर 480 minus 60 it is 420. So it is asking find the angles in the degree. So x equal to it is 480 and y equal to it is 420 degree. रेडी? तर अशा प्रकारे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. सोपे, खूप सोपे, काही त्याच्यामध्ये अवघड नाहीये. फक्त इंटरेस्ट आणा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू द मॅथ्स. गेटिंग? प्लीज नोट डाउन दिस. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आज आपण ट्राय करूयात एक्सरसाइज 1.1 फिनिश करायचं. The measure of angle of triangle are in ratio 2:3:5. Find their measures in radian. The measure of angles of triangles are in the ratio 2:3:5. Find their measures in the radius. मीन्स आपला अँगल ए बी सी ट्रायंगल आहे. अँगल ए बी सी याचा रेशो दिलेला आहे. म्हणजे जर पाहिलं तुमचा हा ट्रायंगल असेल ए बी सी. सो अँगल ऑफ ए इज टू अँगल ऑफ बी इज टू अँगल ऑफ सी दॅट इज इक्वल टू 2:3:5. बरोबर आहे. म्हणजेच हा अँगल मल्टिपल मध्ये असेल एका फॅक्टरच्या. लेट दिस मल्टिप्लाइंग इज द के म्हणजे 2k हा अँगल असेल. सो लेट इट इज 2k. This is the 3k and this is the 5k. So if we add all these angles,
सो अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ बी प्लस अँगल ऑफ सी किती येईल बेटा? इट इज 180. आता अँगल ऑफ ए 2 आहे, अँगल ऑफ ए किती आहे? नॉट 2, इट इज 2k. नॉर्मली मुलं काय करतात त्या ठिकाणी 2 + 3 + 5 म्हणजे किती झाले? 5 10 म्हणजे 10 असं फाइंड करत. पण असं नाही आपला तो मल्टिप्लाइंग फॅक्टर मध्ये कारण तो रेशो मध्ये, बरोबर आहे. आता जर पहिला अँगल ऑफ ए किती येईल? 2k + 3k + 5k. 2k + 3k + 5k that is equal to 180. म्हणजेच हा 2 + 3 किती झाला? 5 5 + 5 10k equal to 180. So k equal to 10. K equal to 10. Now the angle of A, measure of angle A, measure of angle A, measure of angle B and measure of angle C equal to. आता मेजर ऑफ अँगल के ए किती येईल? 2k. हा किती येईल? 3k. आणि हा किती येईल? 5k. k ची व्हॅल्यू भेटली आपल्याला म्हणजे 2 × 10 इट इज 20. 3 × 10 इट इज 30 and 5 × 10 something wrong. Oh, this is 10. It is not. This is 18. So this is 18. This is 18, and this is 5 × 18. So 18 it is 36, 54, 90. Yes. Now these are the values for the angle A, B, C. पण तुम्हाला इथे विचारलेले कशामध्ये? It is asked in the radian. It is asked in the radian. आणि radian मध्ये जर विचारलं म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करायला लागेल 36 × pi/180. This is pi/6. कॅल्क्युलेशन पाहून घ्या. 6 it is 6. It is 6 5. So this is 5. 54 × pi/180. It is 3 pi/10, and this is 90 × pi/180 pi/2. From here 5 2. So this is 2 5. Yes. म्हणजे तुमचे व्हॅल्यू किती आहे? pi/5, 3 pi/10 आणि pi/2. म्हणजे मेजर ऑफ तुमचे लास्ट आन्सर आहे मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल सी. मेजर ऑफ अँगल ए pi/5. इट इज 3 pi/10 and this is pi/2. So this is your final answer. आणि समजलं का नाही ते तुम्ही प्लीज मेन्शन इन द लाईव्ह चॅट बॉक्स डेफिनेटली सो दॅट आय कॅन अपडेट. आणि प्रॉब्लेम सोपे अवघड नाही आहेत. अवघड असेल तर आत्ताच मला इथं मेन्शन करा, कॉल करा, व्हॉट्सअप करा, एनिथिंग. बट यू शुड बी परफेक्ट इन द एक्सरसाइज 1.1. At any time any problem will be given to you, then definitely you should able to find the answer of any problems that belongs to the exercise 1.1. Getting? So I hope that everyone is understanding there. Yes, now we'll take the next problem. समजतंय का विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, बाबांनो? समजणं महत्वाचं आहे.
समजत असेल तर आत्ताच सांगा, नंतर वेळ गेल्यानंतर काही फायदा होत नाहीये. आता वेळ आहे प्रॉपरली. जरी तुम्ही 0 असताल तर हिरो करायची जबाबदारी ही माझी असेल, पण तेवढा तुमचा प्रतिसाद पण त्या ठिकाणी हवाय. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. वन ऑफ मेजर्स of triangle, one of measure of triangle has measure of angle of has 2 pi by 9 and measure of other two angles are in the ratio 4:3. Find their measures in degrees and radian. One of the measures of angle of triangle has 2 pi by 9 and the measure of other two angles are in the ratio 4:3. Find their measures in degrees and radians. ट्रायंगल म्हटलेला आहे, ऑब्विसली हा ट्रायंगल म्हटलेला आहे, म्हणजे एक अँगल किती आहे तुमचा, मी अँगल ए घेतोय. अँगल ए इज 2 पाय अपॉन 9. 2 पाय अपॉन 9 मी कन्वर्ट करतोय 2 पाय अपॉन 9 इंटू 180 upon pi get cancelled. This is 40 degree. And measure of other two angles are in the ratio. Means angle of B, angle of C, they are in the ratio 4:3. म्हणजे अँगल किती असते, अँगल B is 4K and angle C is 3K. बरोबर आहे. ट्रायंगल आहे, ट्रायंगलची बेरीज किती असेल, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C दॅट इज इक्वल टू हाऊ मच 180 आलं. म्हणजे अँगल A मला माहिती आहे किती आहे 40, हा किती आहे 4K, हा किती आहे 3K आणि हा होईल 180. म्हणजे 4K प्लस 3K हा होईल 7K. 180 minus 40 it become 140. So K equal to 140 upon 7. This is 20. म्हणजेच अँगल B किती या ठिकाणी, अँगल B इक्वल टू 4K, अँगल C इक्वल टू 3K. म्हणजेच 4 into 20 and 3 into 20. So this is 80 and this is 60. Yes, 60. So this is angle ABC we are getting, but we have to find out the angles in degrees and radians also. So multiply this by, it is 180 upon pi by 180 and this is pi by 180. So this is 0 0, it is 4 9. So this is 4 pi upon 9 and this is 0, this is pi upon 3. So angle of A, angle of B, angle of C, angle of A it is 40 degree, that is equal to, it is 2 pi by 9 radian. Angle of B it is 80 degree, that is equal to 4 pi by 9 radian. And angle of C it is 60 degree and this is pi by 3 radian. So this is your final answer. Pi by 9 yes, so these are the values, are the correct values. Getting? तर सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल. आणखीन 2 प्रॉब्लेम आहेत, आपण 2 प्रॉब्लेम आपण घेतल्यानंतर आपण एक्सरसाइज कन्क्लूड करतोय. तर आज आपण कन्क्लूड करूयात, म्हणजे एक्सरसाइज 1.1 आज आपली परफेक्ट होऊन जाईल.
एव्हरीवन इज एन्जॉयिंग. आर यू एन्जॉयिंग? का बोर होते? किती जणांना बोर होते आणि किती जणांना इंटरेस्ट येतोय ते पण मेन्शन करा. तुम्ही म्हणताल सर काय ते प्रत्येक वेळेस कमेंट बॉक्स कमा, आम्ही लेक्चर पाहिजे का कमेंट बॉक्स, पण काय असतं तुम्ही त्या ठिकाणी मी या ठिकाणी आहे आणि आपल्याचं बॉन्डिंग फक्त हे एकच आहे की इट इज अ इंटरनेट बॉन्डिंग अँड थ्रू वी कॅन जस्ट कम्युनिकेट. सो दॅट वी आर जस्ट आय एम सेइंग एव्हरीथिंग दॅट यू शुड मेन्शन इन द कमेंट बॉक्स. म्हणजेच मला तेवढं अपडेट होईल आणि मी ट्राय करतोय प्रॉपरली की जेणेकरून जसं आपले फिजिकल क्लासेस असतात त्याचप्रमाणे आपण क्लासेस कंडक्ट करायचं. पण त्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन हवंय आणि कम्युनिकेशन हे आपलं चॅटिंग थ्रूच होणार आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे द मेजर ऑफ angle of quadrilaters are in the ratio 3:4:5:6. Find the angles in radian. So this is the first problem, and second problem I will write one angle of quadrilateral has measures 2 pi by 5 and measure of other three angles are in the ratio 2:3:5 4. Find their angles in radian and degrees. तर दोन प्रॉब्लेम आहेत विद्यार्थी मित्रांनो. शेवटचे दोन प्रॉब्लेम आहेत एक्सरसाइज 1.1 चे. प्रॉपरली पाहून घ्या कसं याचं सोल्युशन काढतील आपल्याला. द मेजर ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटर्स आर इन द रेशो. फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो इथं 3:4. क्वाड्रिलॅटर आहे. क्वाड्रिलॅटर म्हणजेच काय, असा काहीतरी तो असा असेल क्वाड्रिलॅटर, बरोबर आहे. आणि क्वाड्रिलॅटरची जी टोटल अँगलची बेरीज असेल ती किती असेल, अँगल ए बी सी डी हे किती असेल, इट इज अ 360 डिग्री. किती असेल, 360 डिग्री. म्हणजे जर पाहिला आपण अँगल ऑफ ए प्लस अँगल ऑफ बी प्लस अँगल ऑफ सी प्लस अँगल ऑफ डी, इट बिकम 360 डिग्री. But the ratios are in the ratio angle of A is to angle of B is to angle of C is equal to angle of D is to D is equal to 3:4:5:6. म्हणजे टोटल अँगल कोणते असतील, A किती असेल 3K, B किती असेल 4K, C किती असेल 5K आणि D किती असेल 6K. सो 3K प्लस 4K प्लस 5K प्लस 6K इक्वल टू इट इज 360. बेरीज करून घ्या. ती 5 6 11 4 15 15 3 18K equal to 360. So K equal to 360 upon 18. So this become K equal to 20. आता आपला K ची व्हॅल्यू भेटले. मला आता पूर्ण अँगल फाइंड करायचे, दॅट इज इन द रॅडियन. सो अँगल ऑफ A इक्वल टू किती 3K, अँगल ऑफ B इक्वल टू किती 4K, अँगल ऑफ C इक्वल टू 5K, अँगल ऑफ D इक्वल टू 6K. So it is 3 into 20, 4 into 20, 5 into 20 and 6 into 20. So this is 60, this is 80, 100 and this is 120. Don't say V and 360, yes. So multiply this by pi by 180, it is pi by 180, and this is pi by 180. This is 0, it is 3. So this become pi by 3 radian. This is 0, this is 4 and this is 9. So this become 4 pi upon 9. And this is 0, this is 5 and this is 9. So this become 5 pi by 9. This is 0. So this become 2 pi by
3. तर हे तुमचे अँगल्स हे जे रॅडियन मध्ये आपण रॅडियन मध्ये आन्सर फाइंड केलेलं आहे. सो ऑल अँगल्स आर इन द रॅडियन. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वाड्रिलेटर दिलं तर ते पण तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे. प्लीज नोट डाउन दिस. शेवटचा प्रॉब्लेम आहे. शेवटचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. द प्रॉब्लेम इज इन फ्रंट ऑफ यू. One angle of the quadrilateral has measured 2 pi by 5. Measure of other three angles are in the ratio 2:3:4. Find the angles in the radian and the degrees. म्हणजे quadrilateral आहे याचाच अर्थ angle A plus angle B plus angle C is equal to how much 360 degree. Angle of A दिलेला आहे. Angle of A किती आहे 2 pi by 5 into मी डिग्री मध्ये कन्वर्ट करतोय. सो 180 upon pi. pi get cancel. 5 एक 3 it is 6. 15 636. So I think it is 72 degree. बरोबर आहे. Measure of angles are in the ratio म्हणजे angle B, angle C, angle D that are in the ratio 2:3:4. Yes, रेशो मध्ये म्हणजे अँगल बी किती असणार आहे 2k, अँगल सी किती असणार आहे 3k, अँगल डी किती असणार आहे 4k असणार आहे. म्हणजेच अँगल ए हा 72 आहे. 2k प्लस 3k प्लस 4k इक्वल टू इट इज 360 कारण क्वाड्रिलॅटरल आहे. आता जर पाहिलं आपण 2k 5k 5 इट इज 9k इट इज 360 मायनस 72. तर 360 मायनस 72 किती येईल 10 मधून 2 8 15 मधून 7 गेले 8 आणि हा 188 बरोबर आहे. समथिंग रॉंग 288. Yes, so it is 9k equal to it is 288. So k equal to 288 upon 9. So it is 9. So k equal to 32. K equal to 32. आता जर पाहिलं आपण अँगल A जो आहे तुमचा हा किती आहे इट इज 72 डिग्री बरोबर आहे. अँगल B किती असणार आहे इट इज 2k. अँगल सी किती असणार आहे 3k. अँगल डी किती असणार आहे 4k. समजते विद्यार्थी मित्रांनो प्रॉपरली समजते. समजत असेल तर प्लीज मेन्शन इन द कमेंट बॉक्स श्योरली. So it is B equal to 2k, C equal to 3k, D equal to 4k. So 2 into k I am getting here 32, 3 into 32 and 4 into 32. So this is 4, 64, 6, 9, 128. बेरीज करून घ्या सर्वांची 72, 64, 96 and this is 128. 10 360. Yes, it is 360. I am getting the value 360 there. 360 म्हणजे तुमचे व्हॅल्यू बरोबर आहेत कारण 40 चे आपल्याला बेरीज किती आला पाहिजे 360 आला पाहिजे. आता जर पाहिलं आपल्याला रॅडियन म्हणजे डिग्री मध्ये झालं रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचे. तो 72 into pi by 180, 64 into pi by 180, 96 into pi by 180 and this is again into pi by 180. 16 pi upon 45. Already this value is given. It is 2 pi by 5. This is 48, 19.
So these are the values we are getting for the radians and the degrees. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम पूर्ण समजले असते तर मी अशी अपेक्षा करतोय. समजले आहेत का नाहीत प्रत्येकाने आपलं आपलं स्टेटस मेन्शन करा लाईव्ह चॅट बॉक्समध्ये. ही एक्सरसाइज 1.1 आपली कन्क्लूड होते. इथे एक्सरसाइज 1.1 आपली कन्क्लूड होते. प्रत्येकाने एक ना एक प्रॉब्लेम तुमच्या नोटबुक अगोदर व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या. त्यानंतर व्हिडिओ पाहून घेतल्यानंतर प्रत्येक गोष्ट अंडरस्टँडिंग करून घ्या. प्रॉपरली सगळी गोष्ट अंडरस्टँडिंग करून घ्या. सोपे प्रॉब्लेम आहेत, अवघड प्रॉब्लेम नाहीत आणि मला नाही वाटत की कुणाला इथे काही प्रॉब्लेम असेल आतापर्यंत. म्हणजे आपण हा पार्ट जो एक्सरसाइज 1.1 आहे तो आता आज कन्क्लूड केलेला आहे. तुम्हाला पण कन्क्लूड करायचे. एकदा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या सुरुवातीपासून. नंतर दुसऱ्यांदा काय अडचण आली तर दुसऱ्यांदा परत पहा आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा प्रॉब्लेम आहात तुम्हाला वाटलं की मी सर्व अंडरस्टँड केलंय त्याच्यानंतर तुमची नोटबुक तुमचं पेन हे प्रॉपरली सगळं सॉल्व्ह करून परत एकदा नोटबुकमध्ये घ्या. याचे स्क्रीनशॉट पाठवा. प्रत्येकाने स्क्रीनशॉट पाठवणं हे गरजेचं आहे. तर जेणेकरून मला समजेल की किती मुलांनी अभ्यास केलेला आहे नाही केलाय. तर प्रॉपरली सगळं करा. जेवढे इन्स्ट्रक्शन दिले तेवढं फॉलो करा. तुमचं यश हे तुमचं मी यश आपल्याला आणायचंय आणि त्याच्यासाठी हवे आपल्याला hard work, dedication and the guidance. These are the 3 important factors for your success and that's we are following that. Getting? So definitely everyone enjoying this exercise 1.1. Today we are concluding the exercise 1.1. Tomorrow we are starting the next part of this angle and measurement. Very, very interesting. So don't miss the tomorrow's class. And if you like this session, please hit the like button. And if you are not subscribed this channel, so please subscribe these channels to get the update video information. So thanks for watching this video. Thank you.